बातम्या पाहूयात सविस्तर. मात्र अतिशय दुःखद घटना, धक्कादायक घटना बातमी थेट जम्मू काश्मीरमधून येते. कारण जम्मू काश्मीरमध्ये भ्याड हल्ला केलाय दहशतवाद्यांनी. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक पर्यटक जखमी झालेत. महाराष्ट्रातील 4 पर्यटकांचाही यात समावेश आहे. सैन्याच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून 50हून अधिक राऊंड्स फायर केले आहेत. सुट्टीमुळे पहलगाममध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक आलेत. पहलगामच्या बैसरन डोंगरावरती घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांवर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. धर्म विचारला आणि त्यानंतर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. नहीं आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. अपने आप बोले ना मुझे. क्या बोलते भेलपुरी खा रहे थे, मेरा पति साइड में था, एक इंसान आया उसने उसको गोली मार दी. यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. अपने आप बोले ना मुझे. क्या बोलते भेलपुरी खा रहे थे, मेरा पति साइड में था, एक इंसान आया उसने उसको गोली मार दी. यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो. हम इंडियन ट्रैवल स्टोर्स में बुक करके कश्मीर प्रवास में आए हैं. अब हमारा कश्मीर. आप टेंशन मत लो. मेरे पति का बच्चा लो. हम बचा देगा, कोई बात नहीं. भैया करिए फोन. प्लीज भगवान के लिए बचा लो. दब से मन युवा डिजाइन किया है. ठीक है हम बचा देंगे ना. आप टेंशन मत लो. मैं आ रहा हूँ. मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड. क्या हुआ इसको, क्या हुआ. दहशतवादी हल्ला झालाय आणि यात 27 जण ठार झाल्याचं कळतंय. अतिशय भ्याड असा हा हल्ला करण्यात आला. यात महाराष्ट्रातील 2 जणांचा मृत्यू झालाय. ये जो भैया साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो. मेरे पति का बच्चा लो. हम बचा देगा, कोई बात नहीं. भैया जखमींवरती रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. मात्र या दहशतवादी हल्ल्यानं सध्या सगळीकडेच हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. महत्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. दहशतवादी हल्ल्याचा पहिला व्हिडिओ समोर येतोय. जरूर बचेंगे हम. काय घडलं? जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये पर्यटकांच्या गटावर दहशतवादी हल्ला झाला. बैसरन डोंगरावर घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांवर थेट गोळीबार करण्यात आलाय. सैन्याच्या वेशात लपून दहशतवादी बसले होते. भेळपुरी खाणाऱ्या पर्यटकाला नाव विचारलं, हिंदू नाव सांगताच गोळ्या घातल्या. हल्ल्यात महाराष्ट्रातील 4 पर्यटक जखमी आहेत. द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल झाले. लष्करी अधिकारी आणि गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली आहे. गृहमंत्री अमित शहा तातडीनं श्रीनगरमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. अमित शहांनी बैठक घेतली आणि नेमकं काय घडलंय याचा सगळा आढावा घेतला. सुरक्षा यंत्रणांसोबत त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. हम 20 फीट दूर थे, 20 फीट पीछे गोलियां चल रही थी. तो हमने पीछे मुड़ के भी नहीं देखा क्योंकि लोग एक दूसरे को चल रहे थे. गेट छोटा था और जो गेट होता है, हाँ, गेट छोटा था. उसका जो एंट्री थी, एग्जिट था, वो सिर्फ 4 फीट का दरवाजा था और पीछे जो गेट आ रहा था वो 20 फीट लंबा था. उसका 4 फीट की एग्जिट थी और पब्लिक काफ़ी थी. तो क्या सबको लग रहा था कि हम उस पार हो जाए जंगल में, कि पीछे जो रह जाएंगे तो वो मरेंगे. तो सब 4 फीट के दरवाजे से कूदने को देख रहे थे.
लोगों ने आवाज़ दी है कि फायरिंग हो रही है और चलते जाइए। बस ऐसे दौड़ा, आगे आगे दौड़ते जा रहे थे हम लोग और पीछे से लोग आ रहे थे, हमको धक्के दे रहे थे, हम लोगों के पैरों में भी आ गए। फिर उन्होंने मुझे उठाए, बच्चे को, मेरा बेटा भी है वो पीछे था, उनको निकाले। हम पीछे ध्यान ही नहीं दे रहे थे क्योंकि हमको आगे की सोचना था। अच्छा, कितने टूरिस्ट वहाँ पे थे? 4-5 हज़ार होंगे। 4-5 हज़ार। तो बच्चे भी थे, छोटे छोटे, बहुत छोटे बच्चे भी थे। किसी को गोलियां चलाते हुए देखा? नहीं, हम क्योंकि गेट पे ही थे ना, हम निकल ही रहे थे वापस आने के लिए, बस इतना ही देखे हमने, पीछे हमने नहीं देखे। नहीं, वहाँ पे बात कर रहे थे, एक भैया जा रहे थे, वो बोल रहे थे मेरे भैया ने मर गए, वो रो रहे थे बहुत। अच्छा। और किसी की फैमिली में से भी रो रहे थे, पर अभी वो ढूंढने का टाइम नहीं था उनके पास कि रिटर्न जाए और ढूंढ के आ जाए। सब आगे बढ़ते जा रहे थे भगवान के नाम लेके। आप लोग उस टाइम क्या कर रहे थे? अचानक से कुछ हमला होश ही नहीं था कि हम बचेंगे कि नहीं बच पाएंगे। 2 मिनट का फासला था, अगर 2 मिनट में हम बाहर नहीं निकलते तो आज हम यहाँ पे नहीं दिखाई देते थे। दास्तां है कि जो जिस तरीके से पाकिस्तान से स्पॉन्सर्ड आतंकवादियों जो हमला किया टूरिस्टों के ऊपर, और ये कभी ऐसी हरकत होनी नहीं चाहिए थी। हमारी अपील है कि जो भारत सरकार जिसकी कमजोरी शो हुई है 370 के बाद, इन्होंने बड़े दावे किए थे कि यहाँ हालात ठीक होंगे, लेकिन आपने देखी हालात क्या हालत हुआ कि आज आतंकवाद फिर पनपा है। जम्मू से पनपता है, कश्मीर में पहुंच गया, और कभी भी जितनी भी सरकारें रही, कभी भी टूरिस्टों पर अटैक नहीं हुआ। ये फर्स्ट टाइम टूरिस्टों पर अटैक हुआ, इसको हम कंडेम करते हैं। हम वजू के लिए नीचे निकले हैं, तो जहाँ हम वजू करते हैं तो वहाँ से हम थोड़ा यही 100 मीटर नीचे आ गए हैं मैदान से, मुनिजर स्विट्जरलैंड से। तो हमने पीछे 2 फायर दे सुने हैं, लोग जमा हो गए हैं। हमने धर्म पूछकर और नाम पूछकर हमला किया गया है, और उन दोगले नेताओं से पूछना चाहता हूँ जो कहते हैं आतंकवाद का धर्म नहीं होता। आज कहाँ है वो नेता? क्यों धर्म पूछकर हमला किया गया? क्यों उसका नाम पूछकर जो है हमला किया गया? सीधी जो है ये टारगेट। दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 मराठी पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने अशी मृतांची नावं आहेत. मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 2 हे मृत्युमुखी पडलेले आहेत, काही जखमी देखील आहेत. जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही, हा मी विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे. पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 4 पर्यटक जखमी झालेत. जखमींपैकी 2 जण हे पुण्यातील पर्यटक आहेत. पुण्यातील कर्वेनगरमधील गणगोटे आणि जगदाळे कुटुंब काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलं होतं. यातील एका कुटुंबातील 2 पुरुष जखमी झालेत. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मीरी पोशाख घालून फोटो काढत होतं. त्यावेळी अचानक समोर दहशतवादी आले. दहशतवाद्यांनी पर्यटकांना नावं विचारली आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्य करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केले. 5 जणांच्या या कुटुंबातील 2 पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यापैकी एका पुरुषाला 3 गोळ्या लागल्या असून या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. दुसरा पुरुष देखील जखमी आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 2000 पर्यटक सध्या काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती मिळते. पुण्यातील 5 जणांचं कुटुंब पहलगाममध्ये पर्यटनासाठी आलं होतं. कुटुंबात 2 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश. अनंतनाग व्हॅलीत हे कुटुंब फोटो काढत होतं. त्याचवेळी दहशतवादी आले. दहशतवाद्यांनी पर्यटकांना नावं विचारली आणि त्यानंतर गोळीबार केला. 5 जणांच्या कुटुंबातील 2 पुरुषांवर हल्ला झालाय. एका पुरुषावर 3 गोळ्या झाडल्यात. प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबियांना फोनवरून काय माहिती दिली आहे पाहूया. हा एकूणच देशावरती झालेला हल्ला आहे. या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा या देशामध्ये जे काही जम्मू असेल, काश्मीर असेल, इथले जे काही वातावरण एकदम चांगलं सुरू होतं, पर्यटन वाढलं होतं, लोक खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जात होती,
आणि हेच कुठंतरी मला असं वाटतं की देशविघातक शक्तींनी हेच हेरलं आणि दुर्दैवी असा एक हल्ला या देशावरती झाला आहे. महाराष्ट्रातील 2 जण ठार झालेत तर 2 जखमी आहेत. एकूण या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. भ्याड हल्ला करण्यात आलाय. खत्म कुछ एम्बुलेंस हुआ पुण्यातील 2 कुटुंब त्या ठिकाणी फिरायला गेली होती. त्याच्यामध्ये एक संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे म्हणून हे दोघेही त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत. त्यांच्यासोबत त्या दोघांच्याही सोबत त्यांच्या पत्नी होत्या आणि एक जगदाळेची मुलगी होती. त्या तिघी ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत. सातत्यानं त्यांच्या मुलीशी संपर्कात सुद्धा आहेत आणि आता त्या दोघांवरती उपचार सुरू आहेत असं सांगितलं जातं. ते नेमकं कुठे त्यांना शिफ्ट केलं आहे ते आत्ता त्यांची स्थिती काय ही थोडीशी माहिती आपल्याला मिळेल. पण ह्या तिघी जणी आहेत या त्या निश्चितपणे सुखरूप आहेत आणि ताबडतोब लवकर आता त्यांना मदत कशी होईल याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. संतोष जगदाळे, त्यांची पत्नी प्रगती जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे काश्मीर फिरायला 3 दिवसापूर्वी गेले होते अशी माहिती संतोष जगदाळेंच्या बंधूंनी दिली आहे. तर या हल्ल्यात संतोष जगदाळेंना गोळी लागली असून जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते. तर प्रगती जगदाळे, आसावरी जगदाळे सुखरूप असल्याची माहिती मिळते. माझे दीर संतोष जगदाळे, त्यांची बायको प्रगती जगदाळे आणि त्यांची मुलगी आसावरी जगदाळे हे 3 जण काश्मीर फिरायला गेले होते 3 दिवसापूर्वी. आणि त्यातले माझे दीर जे संतोष जगदाळे आहेत ते थोडे इंजर्ड झालेले आहेत आणि लेडीज सेफ आहेत. तर काश्मीरमध्ये पुण्याचं गणबोटे कुटुंबही अडकलं. त्यांचा मुलगा कुणाल यांच्याशी साम टीव्हीनं संपर्क साधलाय. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया. कुणाल, त्यांच्याशी संपर्क झालाय तुमचा? नाही, वडिलांशी नाही संपर्क झाला. आईशी संपर्क झाला होता पण तिला पण कल्पना नाहीये की वडिलांची कशी कंडिशन आता आहे. दोघं कुठल्या ट्रॅव्हल कंपनी बरोबर गेले होते का स्वतंत्र गेले होते? कोणासोबत होते ते? स्वतंत्र, ते फॅमिली फ्रेंड बरोबर गेले होते. जगदाळे आणि ते दोघं गेले होते, म्हणजे असे फॅमिली बरोबर गेले होते. दुसऱ्या कोणत्या कुटुंबाशी संपर्क झालाय? जगदाळेंशी काही कॉन्टॅक्ट झालाय तुमचा? हा, त्यांच्या मुलीशी झालाय कॉन्टॅक्ट. ती पण त्यांच्या बरोबर होती तिकडे. त्यांच्याकडनं काही अपडेट्स मिळालेत किंवा त्यांना आता कुठे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय का कुठे घेऊन जाणार आहेत त्याबद्दल काही माहिती मिळाली तुम्हाला? अजून त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय ती नाही कल्पना मिळाली. फक्त आई आणि त्यांच्या मुलीला आणि त्यांच्या मिसेसला सुरक्षित आहेत आणि त्यांना काळजीपूर्वक तिकडे ठेवलंय एवढं कळालंय माहिती बस. काश्मीरमध्ये अडकलंय पुण्याचं गणबोटे कुटुंब आणि साम टीव्ही सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील करताय. दरम्यान धर्म विचारून पर्यटकांवर हल्ला झाल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटक जखमी झाल्याचं शिंदेंनी सांगितलंय. महाराष्ट्रातील 2000 पर्यटक अडकल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पर्यटकांना मारण्याचा कुठली मर्दानकी आहे, कुठली मर्दुमकी आहे आणि म्हणून हा भ्याड हल्ला आहे. हे पाकडे सर्जिकल स्ट्राईक नंतर बिळात लपले होते, त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि या पाकड्यांचा बदला, ॲक्शनला रिॲक्शन मिळेल, याला करारा जवाब मिळेल. कारण भारत देश आहे आणि या भारत देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे पाकिस्तानला या पाकड्यांना सोडणार नाहीत आणि या निरपराध ज्यांचा जीव गेलेला आहे, ज्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाहीत. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीरमध्ये आता कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. स्थानिकांनी हा कॅन्डल मार्च काढलाय.
ये इंसानियत के लिए एक सबसे बड़ा दाग है। पहलगाममध्ये ये पर्यटकांवर अभी भ्याड इतने सालों हल्ला में से दहशतवाद्यांनी केला। अभी तक हमने न सुना है और न देखा जो आज सानिया हुआ है। ये सानिया है, ये ह्यूमैनिटी जो है कत्ल है, ये अभी इतने सालों में से देखा जा रहा है यहाँ पे हिंदू किलिंग्स हो रही हैं। जहाँ देखो रियासी में देखो, पिछले साल एप्को कंपनी में जेड बोर्ड में किलिंग्स हुई, टारगेट किलिंग्स हुई, और आज सबसे बड़ा अटैक हुआ। ये वापस वो 90 का दशक वापस लाना चाहते हैं और इसकी हम कड़ी से कड़ी निंदा करते हैं और ऐसे प्रोटेस्ट आगे भी हम करते रहेंगे। महाराष्ट्रातील 2 जण ठार झाले तर दहशतवादी हल्ल्यात एकूण 27 जण ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय। विश्व हिंदू परिषदेकडून उद्या जम्मू बंदची हाक देण्यात आली आहे। टूरिज्म फेडरेशन के, हमारे पर्यटन संघ के सभी साथियों ने, अबे बकाया जी का फोन आया, सबकी तरफ से ये बंद का समर्थन आ रहा है। तो कल मैं अपील करूंगा आपके माध्यम से सभी व्यापारिक प्रतिष्ठानों से, सभी ट्रेड एसोसिएशन से कि कल 23 तारीख को बुधवार को जम्मू संभाग को बंद रखा जाए और अपना रोष का प्रकटीकरण किया जाए। त्यामुळे विश्व हिंदू परिषदेकडून बंदची हाक देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे कॅन्डल मार्च काढला जातोय, दुसरीकडे बंदची हाक देखील देण्यात आली आहे। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता महाराष्ट्रातून काश्मीरला जाणाऱ्या बुकिंग सध्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येते। काश्मीरच्या पुढील सर्व सहली रद्द करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता काश्मीरमधील सर्वच सहली रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मुळात काश्मीरमध्ये जाण्यासाठी हा उत्तम असा सीझन मानला जातो। पर्यटक मोठ्या संख्येने काश्मीरमध्ये जाण्याकडे जात असतात आणि त्याचमुळे दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर आता सगळ्या सहली रद्द करण्यात आल्या। अमित शहांची बैठक सुरू झाल्याचंही कळतंय। मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय। साम टीव्ही सातत्याने तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवतोय, बित्तम बातमी देतोय आणि आता सुरक्षा संदर्भातली एक महत्त्वाची बैठक तिकडे श्रीनगरमध्ये पार पडतेय। गृहमंत्री अमित शहा आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडतेय। लष्करी अधिकाऱ्यांसोबत अमित शहांची बैठक सुरू झाली आहे। आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी परिस्थिती काय त्याचा आढावा घेतला। लष्करी अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आता सुरू झाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल झाले। सरकारकडून दरम्यान आपत्कालीन नंबर्स जारी करण्यात आलेत आणि या आपत्कालीन नंबर्सवरून तुम्ही संपर्क साधू शकता आणि जर तुमचे जवळचे कोणी अडकले असतील किंवा नातेवाईक असतील त्यांच्याशी संपर्क होत नसेल तर सरकारकडून या हेल्पलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत। त्या हेल्पलाईन्सवरती संपर्क साधा आणि त्या हेल्पलाईनवरनं तुम्हाला नक्की तुमच्या आप्तजनांपर्यंत पोहोचण्याची मदत मिळणार आहे। त्यामुळे सरकारकडून जारी करण्यात आलेले या हेल्पलाईन्स नंबर आहेत। या हेल्पलाईन्स नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, संपर्क साधा। ठीक है हम बचा देंगे ना, आप टेंशन मत लो। मैं आ रहा हूँ, मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड क्या हुआ, इसको क्या ऐसे मौके पर कि जब नरेंद्र मोदी ये देश में नहीं है तो इनको पता था कि ये दो चीजें हैं। जब देश में एक कोई विदेश का बहुत बड़ा मंत्री आया हुआ है और जब प्रधानमंत्री नहीं है तब हमने अगर ऐसी हरकत की तो हमको लाइमलाइट मिलेगा, हम लोग हेडलाइन में आएंगे, हमको बहुत अच्छा कवरेज मिलेगा पूरी दुनिया में। तो ऐसी घिनौनी हरकत करने के लिए ही ये आज आतंकवादियों ने ये हमला किया। पहलगाम में बहुत दर्दनाक हमला किया है।
दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई आणि दिल्ली पोलीस अलर्ट झालेत. कडेकोट बंदोबस्त आता ठेवण्यात आलाय. त्यामुळे हाय अलर्ट देण्यात आलाय. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते. प्रत्येक वाहन चेक केलं जात आहे आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये मुंबई असेल, पुणे असेल, दिल्ली असेल, इथं पोलीस आता अलर्ट झालेत. त्यामुळे नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते.